कारण होतं. नामामध्ये स्वतःला विसरायला शिकावं. असं स्वतःला विसरणं म्हणजे समाधी समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी आहे. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला, त्यालाच माझं चरित्र कळेल. नुसत्या तर्कानं ते कळणार नाही. सत्पुरुषाचं चरित्र हे जास्त मानसिक असतं. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असतं आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं अखंड अनुसंधान असणं हेच संतांच्या चरित्राचं खरं मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. आणि म्हणून संताच्या चरित्रकारानं स्वतः नामामध्ये रंगून जावं आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावं. खरं म्हणजे संताचा चरित्रकार जन्माला यावा लागतो. मी रामाचा उपासक आहे, तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्म स्वरूपाची दोन व्यक्त रूप आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही असत श्रुती स्मृतीही सांगतात. श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेलं रामनाम आपण अखंड घ्यावं. श्री शंकरापासून श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केलं. रामनामाचा 3.5 कोटी जप जो करेल त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचं कल्याण करील हा विश्वास बाळगावा. मी देव पाहिला आहे, पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हेत, ते ज्ञानचक्षु असतात. आणि भगवंताचं नाम सतत घेत गेल्यानं ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर ते हेच आहे की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावं. जिथं नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या, म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ तुम्हाला घडेल. ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.